मित्रांनो नमस्कार. जगातलं सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र असलेल्या आपल्या भारत देशामध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव अर्थात मतदान होणार आहे. भारतामध्ये आपल्याला सगळ्यांना एकेरी नागरिकत्व आहे. श्रीमंत व्यक्ती असेल किंवा गरीब व्यक्ती असेल, प्रत्येकाला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेतनं देशाची शासन व्यवस्था अर्थात या देशाचे धोरणात्मक निर्णय घेणारी व्यवस्था म्हणजे संसद, या संसदेमध्ये जो उमेदवार आपला प्रतिनिधी म्हणून जाणार आहे त्या मतदानाची प्रक्रिया ही कशी चालावी यासाठी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 324 नुसार निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. या निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये भयमुक्त आणि एक चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जावी यासाठी एक आचारसंहिता जी आहे ती लागू करण्यात आली. या आचारसंहितेच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ही आचारसंहिता काय आहे? ही आचारसंहिता संविधानिक आहे का? या आचारसंहितेचा जो नियम आहेत किंवा कायदा आहे हा कायदेमंडळाचा आहे का, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी तयार केलेल्या या नियमांचा संच आहे? अर्थात हा जो आचारसंहिता किंवा ही जी नियमावली आहे कुणासाठी आहे? राजकीय पक्षांसाठी आहे, उमेदवारांसाठी आहे की मतदारांसाठी आहे? असे अनेक प्रश्न या संदर्भानं चर्चेला आहेत. आपल्याला माहिती आहे 19 एप्रिलपासून आपल्या देशामध्ये लोकसभेचे इलेक्शन वेगवेगळ्या राज्यांचे असे खंड तयार करून आपले इलेक्शन सुरू होत आहेत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की आदर्श आचारसंहिता काय आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे हे काय आहे, कशा पद्धतीनं या मतदानाची जी प्रक्रिया आहे ती राबवली जाते. सध्या आपल्या देशामध्ये निवडणूक आयुक्त जे आहेत हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार, यांच्यासोबत आहेत सुखविंदर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार. हे 3 व्यक्ती या देशाच्या निवडणूक प्रक्रियेला कशा पद्धतीनं राबवलं जाईल याचं संपूर्ण नियमन देशभरामध्ये केलं जाणार आहे. जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात यांची जी नियुक्ती आहे ही माननीय राष्ट्रपती यांच्या माध्यमातून केलेली असते आणि ज्या पद्धतीनं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात तसं अत्यंत निष्पक्षपातीपणे यांनी कार्य केलं पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रोटोकॉल किंवा नियम हा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या माध्यमातून असतो. तर हे आपल्या देशातील इलेक्शनची हे टप्पे आहेत, जे पहिल्या टप्प्यापासून तर 60 टप्प्यापर्यंत हे इलेक्शन असणार आहेत. 19 एप्रिलला 29 राज्यांमधल्या 102 जागांसाठी, तर याप्रमाणे 7वा टप्पा शेवटच्या 8 जागा 1 जूनला शेवटचं इलेक्शन जे आहे हे असेल. तर या इलेक्शनचं संपूर्ण नियमन आणि व्यवस्थापन करत असताना उमेदवारांनी कोणते नियम पाळले पाहिजेत, राजकीय पक्षांनी कोणते नियम पाळले पाहिजेत, या नियमांच्या संचाला आदर्श आचारसंहिता असं म्हणायचं. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय बिंदू बघणार आहोत ते आधी समजून घेऊ. सगळ्यात अगोदर आदर्श आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. याची जरा पार्श्वभूमी लक्षात घेऊ की कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये ही आचारसंहिता सुरू झाली. आता हे नंतर आपण हे बघू की आचारसंहिता नेमकं काय आहे, त्यात कोणकोणते नियम आहे, कोणते निर्बंध त्यामध्ये लादले आहेत, हे कधी लागू होतं. म्हणजे आपल्याला हाही प्रश्न असतो की आचारसंहिता सुरू झाली, आपल्याला असं पेपरला वाचण्यात येतं की आजपासून उद्यापासून आचारसंहिता आहे. मग आचारसंहिता आहे म्हणजे उद्यापासून म्हणजे कोणत्या तारखेला, त्याचा नेमका ड्युरेशन काय असतो तोही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आदर्श आचारसंहिता कायदेशीर बंधनकारक आहे का, ओके, किंवा या संदर्भानं जर काही चुका झाल्या तर त्या संदर्भानं काही कार्यवाही होऊ शकते का, संहितेमध्ये सुधारणा म्हणजे अमेंडमेंट कधी झाले तेही आपण बघू. ह्या सुविधा उमेदवाराने नामांकन केल्यास मतदारांना जर समजा काही उमेदवारांकडनं प्रचारादरम्यान कुठली अडचण निर्माण झाली आहे तर मतदारांना ॲपच्याद्वारे तक्रार करता येण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि शेवटी आपण राज्यव्यवस्थेशी संबंधित हा पॉईंट आहे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस सामान्य अध्ययनमधला पेपर 2 मधला जो भारतीय राज्यव्यवस्था हा टॉपिक आहे त्याच्याशी संबंधित हा विषय असल्यामुळं त्यावरील प्रश्नसुद्धा एक आपण घेऊ, ज्या प्रश्नाचं विश्लेषण आपल्या या सत्रात आलेलंच असेल. सो हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भामध्ये पण खूप मध्ये चर्चा जी आहे ती झालेली होती. या अगोदर जे काही नियम होते त्या नियमामध्ये
मुख्य निवडणूक आयोगाची नियुक्ती करताना 3 सदस्यांचं एक मंडळ असेल, ज्यामध्ये माननीय पंतप्रधान, त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि एक विरोधी पक्षाचे नेते, अशा तिघांचं मंडळ होतं. पण मधल्या काळामध्ये यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. पंतप्रधान, एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षाचा नेता. सो यावरूनही अनेक तर्कवितर्क आणि ॲलिगेशन्स निघालेले होते की पंतप्रधानांच्या भूमिकेला त्यांच्याच मंत्रालयातील कॅबिनेट मंत्री विरोध करू शकणार नाही आणि विरोधी पक्ष यांनी विरोध जरी केला तर 2-1 यामध्ये हे जे निर्णय हे बायस होऊ शकतील, असाही निर्णय होता. सदर संदर्भातली जी काही केस आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की देशामध्ये कायदा करणं हे हाऊसचं काम आहे, अर्थात संसदेचं काम आहे. झालेल्या कायद्याचं व्यवस्थित वापर होतोय किंवा नाही होत याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालय निश्चित देऊ शकतं. तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याला जर कुठे बायपास करून काही करण्यात आलं असेल तर त्या संदर्भातला निर्वाळा किंवा स्पष्टीकरण पुढच्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाकडनं मिळेल. पण सध्या तरी तुर्तास स्थिती अशी आहे की पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेते या तिघांचं मंडळ जे आहे, म्हणजे याच्यातनं माननीय सरन्यायाधीशांना वगळण्यात आलेलं आहे. हे वगळण्यात आलेला नियम योग्य आहे अयोग्य आहे हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय. सध्या हे 3 हे मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि 2 हे निवडणूक आयुक्त आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे. सो यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. सो आदर्श आचारसंहिता काय आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, यांच्या माध्यमातून ही जी संहिता किंवा नियमावली आहे ही काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. थोडक्यामध्ये एक पॅरेग्राफ या संदर्भातला आहे जो जसाच्या तसा आपल्या पुढे ठेवतोय. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, चुनाव आचारसंहिता काय आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाज मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, ज्याला MCC असंही म्हटलं जातं, इज अ सेट ऑफ गाईडलाईन्स, म्हणजे ही एक नियमावली आहे दॅट इज इश्यूड फॉर द कंडक्ट ऑफ पॉलिटिकल पार्टीज. हे जे राजकीय पक्ष आहे त्यांच्यासाठी. याच्यातलं नंतर मराठीमध्ये आहे त्यामुळे इंग्लिशमधलं आपण वाचून घेऊ. अँड कॅन्डिडेट्स ड्युरिंग इलेक्शन. इट फोकस ऑन स्पीचेस, पोलिंग डे, पोलिंग बूथ्स, portfolios, election manifestos and procedures. Model Code of Conducts comes into force immediately on the announcement of the election schedule by the Commission and prevent communal clashes and corrupt प्रॅक्टिसेस. हा त्याचा उद्देश सुद्धा शेवटी देण्यात आलेला आहे. हाच मेसेज मराठीमध्ये पण आपण वाचून घेऊ. भारतातील आदर्श आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने अर्थात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टी आणि उमेदवार जे कॅन्डिडेट आहेत उभे राहणारे यांना नियमन करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा संच आहे. म्हणजे जे काही नियम आहे त्याचा हा एक संच आहे. मुक्त आणि निष्पक्ष म्हणजे फ्री अँड फेअर निवडणुका म्हणजे इलेक्शन सुनिश्चित करण्यासाठी प्रचार म्हणजे कॅम्पेन चालेल, भाषणे, स्पीचेस, मिरवणुका, कॅम्पेन असेल किंवा त्याचे जलूस निघते किंवा आपण त्याला रोड मार्च म्हणतो. मतदान दिवस जो असतो ज्या दिवशी इलेक्शन होणार आहे आणि त्याचं जे बूथ आहे असं बरंच काही यामध्ये असतं. या सगळ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यासाठी म्हणजे याच्यामध्ये कुठलाही डिस्टर्बन्स येता कामा नये राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी असलेले मार्गदर्शक तत्व इथे अपेक्षित आहे. या सगळ्या मार्गदर्शक तत्वांना आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं. ओके, सो मित्रांनो याची जी सुरुवात आहे किंवा आपल्याला माहिती आहे आपला देश 1947ला स्वतंत्र झाल्यानंतर पुढे आपलं संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलं आणि पुढे 26 जानेवारी 1950 पासनं आपल्या देशामध्ये आपण गणराज्य भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशाचं जे काही शासन व्यवस्था आहे ती निर्माण करण्याचं काम मतदाराच्या म्हणजे सार्वभौम जनतेच्या हातामध्ये आलं. मग आता ह्या निवडणुका देशामध्ये घडवून आणणं हे सुद्धा प्रचंड मोठं चॅलेंज होतं. म्हणजे आपल्या देशामध्ये कल्पना करा 1950ची स्थिती काय असेल. सगळीकडे साक्षरता नाही आहे, चिन्ह लोकांपर्यंत पोचवायचे आहेत, उमेदवारांना प्रचार लोकांपर्यंत पोचवायचा आहे. राजेशाही व्यवस्था असलेल्या या देशामध्ये लोकांचे प्रतिनिधी येऊन शासन चालवणार आहे आणि याची सुरुवात ज्या वेळेला झाली
तिथपासून तर आज 2024 पर्यंत हा जो प्रवास आहे आणि यांच्यामध्ये जे श्रम घेतलेले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे कमिशनर असतील, ज्यांच्यामध्ये कुरेशी असतील, त्याही पलीकडे जाऊन जे मोठं नाव की ज्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्ट्रेंथ काय आहे, म्हणजे सरकारी पक्ष असेल किंवा राजकीय पक्षातला कितीही मोठा धुरंधर नेता असेल तर त्याला नियमानं वागण्याची शिस्त देण्याचं काम TN शेषन या इलेक्शन कमिशन ऑफ जे काय चीफ इलेक्शन कमिशनर आहेत यांनी दिलं आणि इलेक्शन कमिशनची काय ताकद असू शकते याचा एक परिचय भारतीय नागरिकांना झाला. आणि हे आपल्या असत आहेत, म्हणजे ज्युडिशरी म्हणजे न्यायव्यवस्था, इलेक्शन कमिशन हे फ्री अँड फेअर असलं पाहिजे, हीच तर सामान्य जनतेची स्ट्रेंथ आहे. इथे जर समजा प्रभाव यायला लागला तर मग मात्र सामान्य, कारण देशात लोककल्याणकारी शासन चालवायचं म्हणजे काय, हे लोककल्याण कुठून होतं तर हाऊसमधून होतं. आणि हाऊसमध्ये जर समजा लोकांचे प्रतिनिधी निष्पक्षपणे जाणार नसतील तर मग मात्र त्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आणि म्हणून या देशाची न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग हा निष्पक्ष असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सो 1960ला विधानसभांच्या निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहिता हे लागू करणारं केरळ हे पहिलं राज्य आहे. आपल्याला माहिती आहे केरळ लिटरेसीमध्ये सुद्धा क्रमांक 1चं राज्य आहे आणि अनेक अशा काही इनिशिएटिव्ज आहेत त्या केरळमध्ये होतात. योगायोगानं आदर्श आचारसंहिता सुद्धा केरळमध्ये सर्वप्रथम लागू करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाने पुढे 1962मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देशभरात याचा जो परिचय आहे आदर्श आचारसंहितेचा तो पुढच्या काळामध्ये झाला. काही दशकानंतर 1991ला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक मार्गदर्शक तत्वांचा वारंवार उल्लंघन केल्यामुळे मतदान पॅनलने मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो अधिक कठोरपणे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सो अर्थात इथे इलेक्शन कमिशनरची भूमिका अत्यंत कठोर आणि निष्पक्ष होती, हेही आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट नेमकं काय आहे ते समजून घेऊ. राजकीय पक्ष म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे हे निवडणुकीच्या पूर्वी, म्हणजे उदाहरणार्थ आता पहिला जो टप्पा आहे तो 19 एप्रिलचा आहे, बरोबर आहे. या निवडणुकीच्या घोषणा झाली की मतदान होईपर्यंत आणि मतदान झाल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत ही आचारसंहिता चालू असते. ओके, तर यामध्ये निवडणुकांपूर्वी राजकीय पक्ष जे काही पॉलिटिकल पार्टीज आपल्या BJP आहे, काँग्रेस आहे, ओके, आणि त्यांच्या उमेदवारांचं नियमन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जातं. या नियमांचा एक संच असतो, त्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं म्हणायचं किंवा आदर्श आचारसंहिता असं म्हणायचं. भारतामध्ये मुक्त आणि निष्पक्ष है ना, फ्री अँड फेअर इलेक्शन पार पाडण्यासाठी त्याची जी हमी आहे ते देण्याच्या दृष्टिकोनातून हे नियम जे आहे ते लागू करण्यात आलेले आहे. हे नियम सर्व पक्षांसाठी बंधनकारक आहे, म्हणजे कोणालाही याच्यातनं सूट नाही आहे. यामध्ये पोर्टफोलिओ आहे ना, त्यानंतर कशा पद्धतीने त्याची प्रोसिजर राहील, मतदान केंद्रासाठी असलेले नियम आहे, याच्यामध्ये निवडणुकीपूर्वीची भाषणं आहे, म्हणजे कोण कसं भाषण देत आहे, त्यामध्ये जातीचा, धर्माचा, वर्गाचा, मतभेदाचा उल्लेख असता कामा नये. जर तसा झाला तर त्या संदर्भानं केस दाखल केली जाईल. मागचं एक उदाहरण तुम्हाला मेंबर ऑफ पार्लमेंट असलेल्या राहुल गांधींचं आठवत असेल की ज्यामध्ये त्यांनी एका XYZ आडनावाचा उल्लेख केला होता आणि त्या संदर्भानं मग केस दाखल झाली होती. ती बऱ्याच काळानंतर कोर्टामध्ये गेली आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी त्याच्यावर काय निर्णय आला आणि ह्या सगळ्या बाबींबद्दल आपण वृत्तपत्रांच्या माध्यमातून बघितलं असेल. सो थोडक्यात काय संदर्भ हा आहे की उल्लेख, खरं म्हणजे तिथे जातीचा असा उल्लेख नव्हता की देशातनं जे काही धन चोरणारे लोक आहे ते या आडनावाचेच काय आहेत एवढं त्यांनी म्हटलं होतं. ओके, पण त्याला जोडून ते पुढे जे आहे ते केस दाखल करण्यात आली. अर्थात तो न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं आपण त्याला गुगल करून बघू शकता. मतदानाचा दिवस कसा असेल, मग त्या दिवशीची पण आचारसंहिता आहे की मतदारांनी कुठे उभं राहावं, इलेक्शनचे जे अधिकारी असतील त्यांच्यासाठी पण नियम आहेत. ओके, जाहीरनामा आहे, कोणी जाहीरनामा देतं ना की आम्ही हे करू ते करू वगैरे वगैरे. त्यानंतर मॅनिफेस्टो म्हणू शकतो आपण त्याला, की आम्ही जर निवडणुकीत विजयी झालो, आता न्याय म्हणून काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो आहे यांनी न्याय योजना दिल्यात की काय आम्ही करणार आहोत देशामध्ये, रोजगार असेल,
आणखी काय काय असेल. त्यानंतर मिरवणुका आहेत, याचे जे काही रोड शो निघतात त्याच्यासाठी सुद्धा नियम आहे. आता समजा जाहीरनामा एखाद्यानी जाहीरनामा मिरवणूक काढायची आहे एखाद्याला, उदाहरणार्थ कुठे काढायची आहे, पुण्यात काढायची आहे. मग पुण्यात कुठे काढायची बाबा, FC रोडला काढायची आहे. कधी काढायची आहे, संडेला. आता समजा यांनी न विचारताच निवडणूक काढली आणि त्या दिवशी ऑलरेडी दुसऱ्याची मिरवणूक असेल तर काय होईल, गोंधळ होईल. दोन पार्टी, दोन वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एकाच रोडवर आले तर काय होईल, वाद होऊ शकतो त्यांच्यामध्ये. आणि म्हणून जर मिरवणूक काढायची असेल तुम्हाला तर स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्हाला तसं पत्र देऊन त्यांची परवानगी घ्यावी लागेल, जेणेकरून त्या निवडणुकीला प्रोटेक्शन दिलं जाईल. तिथे किती लोक गॅदर होणार, काय होणार हे पोलिसांना माहिती असेल. ह्या सगळ्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहे. समजा तुम्ही परमिशन न घेता मिरवणूक काढली आणि तिचं जर काही घटना घडली तर त्यासाठी राजकीय पक्ष आणि संबंधित उमेदवार यांना दोषी धरलं जाऊ शकतं. सो हे झालं आचारसंहिता म्हणजे काय याचा एक थोडक्यामध्ये आपण परिचय. आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कोणते निर्बंध लागते ते जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये आचार आहे. आचार, आता मुळात इथे आदर्श हे जे 3 शब्द आहे ना, आदर्श म्हणजे काय, एक मॉडेल बिहेवियर म्हणजे एक चांगलं बिहेवियर. आचार म्हणजे आचरण, आचार म्हणजे आचरण है ना, आपलं आचरण कसं असलं पाहिजे. आणि त्यानंतर संहिता म्हणजे कायदा, कोड है ना, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. तर याला आदर्श व्यक्तीचं वागणं एक आदर्श वागणं असावं, त्याचं आचरण आदर्श असावं. अशा आदर्श वागण्यामध्ये काय असेल तर ते नियम म्हणजे ही आधारसंहिता त्याचा जो संच आहे त्याला आपण हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते म्हणतात. आता याच्यात आचार आला म्हणजे बिहेवियर आलं. सभा आल्या, तुम्ही सभा आयोजित करताय त्याचं नियम आले. मिरवणुका आल्या, तुम्हाला मिरवणुका काढायच्या आहेत, कुठून काढायच्या, काय काढायचं आहे, कुठलंही धार्मिक स्थळ असेल, काही असेल, तिथे काही घटना घडता कामा नये, ह्या सगळ्या बाबी इथे असेल. मतदानाचा दिवस असेल, मतदान केंद्र असेल, निरीक्षक असतील, सत्तेत असलेला पक्ष असेल, यांनाच जास्त नियमांची गरज आहे. कारण यांना प्रशासन शासन वापरायची सवय लागलेली असते. निवडणुका डिक्लेअर झाल्यावर सत्तेच्या कुठल्याही प्रशासनाच्या गाड्या असतील, कार्यालय असतील ते वापरता येणार नाही. आणि निवडणूक जाहीरनामा या संबंधी एकूण 8 तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहे. 8 अत्यंत महत्त्वाच्या. आता याच्यात बघा, सत्ता राज्य किंवा केंद्रातील पक्ष त्यांच्या अधिकृत पदांचा वापर निवडणूक फायद्यासाठी करू शकणार नाही. म्हणजे एखादा मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे किंवा पंतप्रधान आहे, यांना सुद्धा त्यांच्या पदाचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही. त्यानंतर जाहिरातीसाठी आणि उपलब्धीचा प्रचार करण्यासाठी सार्वजनिक संसाधने वापरता येणार नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्या देशाचे गव्हर्नमेंटचे न्यूज चॅनल आहे, गव्हर्नमेंटच्या काही एजन्सीज आहेत, कार्यालय आहेत, ही जी काही संसाधनं आहेत, संसाधनांना आपण रिसोर्सेस म्हणतो, हे रिसोर्सेस सुद्धा वापरता येणार नाही. मंत्र्यांना निवडणूक कामासाठी अधिकृत कर्तव्ये जोडण्यास किंवा प्रचारासाठी सरकारी यंत्रणा वापरण्यावर बंदी असेल. जर नसती तर काय झालं असतं, शासन प्रशासनाच्या ज्या व्यवस्था आहेत या व्यवस्था जर वापरल्या गेल्या असत्या तर मग तिथे असलेले कलेक्टर असतील, SP असतील, त्यांच्यावरच निर्बंध लागले असते आणि ते सरकारी जे काही मंत्री आहेत त्यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकले नसते आणि निवडणुका ह्या फ्री अँड फेअर होऊ शकल्या नसत्या. हे त्यातलं एक उदाहरण आहे की आचारसंहिता लागू झाल्यानंतर जे काही पोस्टर्स आहेत ते काढण्यात येत आहेत. का काढण्यात येत आहेत की असे पोस्टर्स आता लावता येणार नाहीत आचारसंहितेच्या काळामध्ये. पुढे कोणते निर्बंध लागते ते जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुविधांमध्ये समान प्रवेश दिला जाईल. जाहिरातीसाठी सार्वजनिक निधी वापरण्यास मनाई आहे. सार्वजनिक निधी म्हणजे काय, उदाहरणार्थ GSTचा पैसा आहे. मग आता तो विषय इलेक्टोरल बॉन्ड जे आहेत त्या माध्यमातून पुढे आला. म्हणून पक्षांनी त्यांना इलेक्शन समजा जिंकायचं आहे, आता सत्तेमध्ये असलेलं उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे, तर यांना सार्वजनिक जो पैसा आहे, देशातला पैसा असेल, GSTच्या माध्यमातून जमा झालेला, टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेला, तो वापरता येणार नाही. आणि मग त्यातून हे मार्ग राजकीय पक्ष काढतात.
इलेक्ट्रोल बॉन्ड काढल्या गेले, याआधी रोख्यामध्ये पैसा घेतला जायचा, निवडणूक रोखे. आता हे घेताना एखादी कंपनी आहे जिचं उत्पन्न 200 कोटीचं आहे आणि ही कंपनी 1000 कोटीचं काय देऊन राहिली, इलेक्ट्रोरल बॉन्ड देऊन राहिली. मग इथे सामान्य माणसानं म्हणजे त्याचे 5 लाख कुठून आले, त्याच्या उत्पन्नाचे स्रोत मागितले जाते. इन्कम टॅक्स जे आहे आपल्याला पत्र पाठवते, हे ॲडिशनल पैसे कुठून आले ते सांगा. आणि इकडे बरं हे तर मी सांगितलं की 200 कोटी उत्पन्न 1000 कोटी डोनेट केले. काही काही कंपन्या लॉसमध्ये आहेत तरी त्या 200 कोटी डोनेशन्स देत आहेत. आणि मग इथे जेव्हा राजकीय पक्ष म्हणतात की आम्हाला निष्पक्ष देशामध्ये चुनाव करायचे आहेत, इथे करप्शन होणार नाही, करप्शन करणाऱ्याला 56 इंचच्या छातीचा सामना करावा लागेल. इथे हे राजकीय पक्ष GSTच्या अखत्यारीखालीमध्ये आणावेत आणि यांची चौकशी व्हावी. मग खऱ्या अर्थानं कळेल की 56 इंचाची छाती आहे का किती इंचाची छाती आहे. सो म्हणजे आपलं जे आहे हे कशाही पद्धतीने नियम बनवायचे आणि पैसा उभा करायचा. मी कुठल्या एका राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही, परंतु देश हा जर सगळ्यांसाठी, नियम सगळ्यांसाठी, देश हा जर सगळ्यांचा आहे तर नियमसुद्धा सगळ्यांसाठी असले पाहिजेत. आता हा सध्या प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयात आहे, याच्यावर काय नियमन होईल किंवा आता उघड तरी झालं, बरं झालं इलेक्शनच्या अगोदर SBIला ते सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन दिली. म्हणजे एक होप आहे सर्वोच्च न्यायालय सामान्य जनतेची की कोणी चुकीचं वागत असेल ते सत्तेच्या सर्वोच्च स्थानी जरी असलं तरी त्यांना आदेश देऊ शकतं. आणि ते दिल्यानंतर कळलं की यांनी किती सोंग केलेत आणि किती कोट्यावधीचा निधी आपापल्या पक्षांमध्ये घेण्यात आलेला आहे. त्याच्यामागे ED, इन्कम टॅक्स या सरकारी यंत्रणांचा वापर झाला, ह्याचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख किंवा त्याचे ॲलिगेशन्स आलेले आहेत. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पुढे राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना टीका कायमच्या नोंदीवर आधारित असावी, जात, धर्म याच्यावर आधारित असता कामा नये. म्हणजे तुम्ही कामावर आधारित नोंद करा की बाबा हा रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे होता, झाला नाही. कामासंदर्भात तुम्ही करू शकता, त्यांच्या जातीवर, धर्मावर तुम्ही करू शकत नाही. लाचखोरी, धमकावणे, मतदारांची तोतियागिरी करणे चालणार नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रार्थना स्थळांचा वापर करता येणार नाही. म्हणजे तुम्ही गेलात आणि प्रार्थना स्थळावर सभा घेतली, भेट दिली असं चालता येणार नाही. त्यानंतर मतदानाच्या अगोदर 48 तासाच्या आत सार्वजनिक सभा घेण्यावर बंदी असेल, जेणेकरून जो मतदार आहे तो एक रिलॅक्स विचाराने ठरवू शकेल की त्याला कुठल्या विचारधारेला सपोर्ट करायचा आहे. त्या 48 तासाची मग ज्या सभा आहेत त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर हे जे काही मार्गदर्शक तत्व किंवा आदर्श आचारसंहिता आहे हे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून लागू होतात. जसं आता आपल्याकडे तारखा जाहीर झाल्या 19 एप्रिलपासून इलेक्शन, ज्या तारखेला निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तिथून तर रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत मतदानाचा तिथपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असते. हा प्रश्न तुमचा इथे बनतो की आचारसंहिता कधी लागू होते. मग खाली पर्याय राहतील की बाबा निवडणुकीच्या दिवशी लागू होते का निवडणूक चालू होण्याच्या 2 दिवस आधी असते. तर याच्यावर उत्तर काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता ज्या दिवशी निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झाल्या त्या दिवशी ह्या ज्या आचारसंहिता आहे आदर्श आचारसंहिता ही लागू होते. ठीक आहे, हे झालं त्याचं उत्तर. पुढे कायदेशीर बंधनकारक आहे का, याच्या संदर्भातनं इलेक्शन मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कायद्याने लागू करण्यायोग्य नाही, त्याच्या अंमलबजावणीसाठी नैतिक मंजुरी वापरते. संशयास्पद म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या उल्लंघनाच्या बाबतीत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पक्षाला किंवा उमेदवाराला स्वतंत्रपणे किंवा दुसऱ्या पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या तक्रारीला प्रतिसाद म्हणून नोटीस बजावते. ओके, आता ह्या नोटीस म्हणजे इथे काय म्हणायचं आहे तर हा जो कायदा आहे हा कायदेशीर नाही किंवा याला संसदेने मंजूर केलेलं नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी तयार केलेली ही गाईडलाईन आहे आणि ती पाळणं हे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना बंधनकारक असतं. ठीक आहे, सो हे कायदेशीर नाही. ठीक आहे, हां, कायदेशीर म्हणजे हा संहिता हा कायदा आहे परंतु कायदेमंडळाने पारित केला नाही असं त्याचा अर्थ झाला. आता याच्यामध्ये 1979, 1982, 1991 आणि 2013ला अमेंडमेंट झालेले आहेत. सुधारणा म्हणू आपण, अमेंडमेंट नाही. अमेंडमेंट म्हणजे हाऊसमध्ये होतात, घटना दुरुस्ती म्हणू आपण त्याला, नाही का. हां, तर इथे सुधारणा ज्या आहे त्या झालेल्या आहे. याच्यामध्ये मिनिमम कोड ऑफ कंडक्ट आणि काय काय त्याच्या भूमिका असतील याचा उल्लेख जो आहे, मेन जी बाब आहे 19, 82, 91 आणि 2003ला निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षाची भूमिका
पॉलिटिकल पार्टीची भूमिका आणि रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या या पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या असून निवडणूक प्रचारादरम्यान किमान आचारसंहितेचे पालन करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आलेले आहे. आवाहनचा अर्थ काय होतो? अपील होतो, अपील, की हे तुम्ही पाळलं पाहिजे, याचं उल्लंघन करता कामा नये. ओके, आणि मग तसं उल्लंघन केलं तर जनतेसमोर येतं, कोणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर जनता त्यानुसार निर्णय घेऊ शकते. 68 आणि 69च्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये राजकीय शिस्त आणि आचार मांडणारे हे दस्तऐवज असून आयोगाने ते तयार केलेले आहेत. सो हे सुधारणेच्या बाबतीमध्ये हे मी आपल्याला टेलिग्रामला इथे शेअर करतो, ज्याच्यामध्ये एक संसदीय समितीने याच्या संदर्भातली शिफारस केली होती. ती बघा, 2013मध्ये एका संसदीय समितीनं शिफारस केली होती की निवडणूक आयोगाकडे आपली शक्ती वापरण्यासाठी कोणतीही पळवाट नसावी, यासाठी आदर्श आचारसंहितेला वैधानिक दर्जा द्या. वैधानिक म्हणजे कायदेशीर, जो संसदेमध्ये पारित होईल. जर हा वैधानिक दर्जा असेल तर निवडणूक आयोग त्यामध्ये फेरबदल सहसा करू शकणार नाही. त्याला विशेष बहुमत लागेल, कुठे? संसदेमध्ये लागेल. ओके, सो ही सूचना आहे, सध्या अजून हे झालेलं नाही. आदर्श आचारसंहितेच्या अधिसूचनेच्या संदर्भामध्ये बाकी काही डिटेल आणि या संदर्भात माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी ज्या पद्धतीनं त्यांचा जो कार्यकाळ राहिलेला आहे किंवा TN सेशन यांचा कार्यकाळ राहिलेला आहे, तो अत्यंत उल्लेखनीय अशा पद्धतीचा आणि आदर्श आचारसंहितेला अत्यंत चांगलं बळ देणारा कार्यकाळ हा राहिलेला आहे. आता निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला असं लक्षात आलं की बाबा एखादा उमेदवार किंवा राजकीय पक्ष वेगवेगळे प्रकार चालतात, दारू वाटली जाते, पैसे वाटले जातात. मी हा आरोप करत नाही, ह्या सगळ्या बातम्या वृत्तपत्रांना येतात. आता तुम्ही बघा, निवडणुका चालू असताना एखादी गाडी पकडली जाते, त्याच्यात एवढे कोटी सापडले, कुठे दारूचे बॉक्स इकडून तिकडं नेताना सापडले. सो हे काय आहे? हे आमिष आहे. आणि मग जे काही विचारवंत आहे ते असं म्हणतात की ज्या देशाचं भविष्य, त्या जनतेचं भविष्य जी निवडणूक ठरवणार आहे, ते भविष्य जर एखादा व्यक्ती 500 रुपयामध्ये स्वतःला आपलं मत विकत असेल तर अशा देशाचं चांगलं भविष्य कसं राहू शकतं? सो इथे यावरही एक ॲप तयार करण्यात आलेलं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून तुम्ही जर अशी काही घटना घडताना तुम्हाला दिसली, उदाहरणार्थ पैसे वाटताना दिसले, कोणाला दारू वाटली चालली आहे गॅदर करून लोकांना, तर तुम्ही त्याचा फोटो काढून त्याचा फोटो किंवा व्हिडिओ हा तुम्ही काढून 5 मिनिटाच्या आत तुम्ही पाठवला पाहिजे. 5 मिनिटाच्या आत तुम्ही पाठवला पाहिजे. 5 मिनिटाची अट का ठेवली आहे इथे? यासाठी ठेवली आहे की जास्त उशिरा काढलेला व्हिडिओ वगैरे असेल तर तो व्हिडिओ त्याला मार्फिंग केलं जातं, त्याच्यामध्ये एडिटिंग केलं जाऊ शकतं आणि खोटा वापरसुद्धा त्याचा केला जाऊ शकतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 100 मिनिटाच्या आत, 100 मिनिटं म्हणजे साधारणतः 1.5 तासाच्या आत याच्यावर ॲक्शन होते. ठीक आहे, सो एवढं हे अत्यंत स्ट्रिक्ट आहे आणि म्हणून आपण याचा उपयोग करू शकता. लोकांना आदर्श आचारसंहिता दिली, परंतु ते आदर्श आचरण करतीलच याची गॅरंटी नाही आहे आणि म्हणून नागरिकांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तुमच्या गावात कुठे पैसे वाटणं चाललेत, कुठे दारू वाटणं चालली, तर हे ॲप आहे, ते डाउनलोड करा आणि तुम्ही त्याचा फोटो काढून तिकडे पाठवा, जेणेकरून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला निष्पक्ष इलेक्शन घेण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल आणि जे काही चुकीचे काही प्रकार असतील त्याला पायाबंद घालता येईल. इथे एक व्यक्ती ज्यांचा मी आपल्या पुढे हा परिचय ठेवतो, हे TN सेशन सर आहेत. यांच्या कार्यकाळामध्ये आदर्श आचारसंहितेचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्यात आले आणि यांच्यापासनं आदर्श आचारसंहितेची एक धाक, एक मी म्हणेल की त्याच्या संदर्भातची धास्ती राजकीय पक्ष आणि उमेदवारांना झाली आणि ज्या माध्यमातून सरकारी गाड्या जमा करणं असेल किंवा इतर प्रचार प्रसारासाठी सार्वजनिक किंवा सरकारी जे काही माध्यम आहे त्याचा वापर न करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे एखाद्या निवडणूक आयुक्तामध्ये किती सामर्थ्य राहू शकतं किंवा सामर्थ्य व्यक्तीमध्ये नसतं, त्या कायद्यानं किंवा त्या पदाने त्याला ते प्राप्त होत असतं. ओके, वैयक्तिक सामर्थ्य ते रेसलिंगमध्ये दाखवता येईल आपल्याला. इथे हे कायद्याचं आणि त्या पदाशी असलेले जे अधिकार आहेत त्याचं सामर्थ्य आहे. आणि मग आत्ता त्यानंतर आलेल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानाही होतं ते, परंतु ते सगळ्यांनाच वापरता येत नाही ना. हां, मग TN सेशन सरांचा म्हणजे इतिहास या सरांना कधीही विसरणार नाही. आता आदर्श आचारसंहितेबद्दलचा एक प्रश्न घेऊ. त्याआधी एक बाब तुम्हाला क्लिअर करून टाकतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे जे आहे म्हणजे भारतीय निवडणूक आयोग,
हे कोणाची निवडणूक घेतं? राष्ट्रपती. ठीक आहे, राष्ट्रपती. दुसरं उपराष्ट्रपती. ठीक आहे, त्यानंतर संसद. आता संसदेमध्ये 2 सभागृह आले ना, लोकसभा आणि राज्यसभा, आणि घटक राज्य कायदेमंडळ. यामध्ये सुद्धा 2 सभागृह आले. एक आलं विधान सभा आणि दुसरं आलं विधान परिषद. सध्या विधान परिषद आपल्याकडे 6 राज्यामध्येच आहेत, म्हणजे दुहेरी राज्य सभागृहाची व्यवस्था काही ठराविक राज्यांमध्ये आहे. विधानसभा सर्व राज्यांमध्ये आहे. सो याचं व्यवस्थापन, याचं निवडणुका प्रॉपर घेणे, त्या एक पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांचं व्यवस्थापन करण्याचं काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करतं. मग आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदा, कटक मंडळं, नगरपंचायती, ग्रामपंचायत यांच्या इलेक्शन कोण घेतं? तर त्यासाठी प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोग आहेत. ठीक आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, सो हाही फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी स्थापना आहे ते भारतीय संविधानाच्या 324 नुसार करण्यात आलेली आहे. 324 नुसार करण्यात आली असून निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त हे निष्पक्ष पद्धतीनं निवडले जावेत याची प्रोव्हिजन करण्यात आली होती. आणि म्हणूनच पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या माध्यमातून यांची निवड व्हायची. परंतु आत्ता नंतरच्या काळामध्ये म्हणजे BJPचं जे 2014पासून गव्हर्नमेंट आलं त्यानंतर यांनी हे बदल केले आणि या बदलानुसार पंतप्रधान, सरकारमधला एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेता अशा पद्धतीचं सध्या हा बदल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. सो हा झाला एक या संदर्भातला मुद्दा. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जसं की तुम्हाला माहिती आहे हा टॉपिक भारतीय राज्यव्यवस्थेचा आहे, तर यावर प्रश्न आहे, आदर्श आचारसंहिता म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचा कायदा आहे? संविधानिक कायदा आहे का? म्हणजे भारतीय राज्यघटनेनुसार तयार केलेला कायदा आहे का? कायदेमंडळाचा कायदा आहे का? आता कायदेमंडळामध्ये 2 कायदेमंडळ आहे, एक संसद आहे आणि दुसरं आहे घटक राज्य कायदेमंडळ. मग याचा कायदा आहे का, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा कायदा आहे किंवा नियम आहे? ठीक आहे, सो तुम्ही याला उत्तर इथे द्यायचं आहे की यापैकी नाही. सो याचं जे उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्ही जर हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकला तर याचं उत्तर मी ऑलरेडी माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, आपण हे करंट कन्सेप्ट टॉक घेतोय की ज्या आता करंट चर्चेमध्ये असलेल्या घटना असतात, ज्यामध्ये आपण इलेक्टोरल बॉन्डवर घेतलं किंवा दिल्लीचं जे दारू धोरण आहे, ज्याला राज्य उत्पादन शुल्काच्या संदर्भातलं, त्यावर आपण सेशन घेतलं आहे. सो करंट ज्या घटना घडतात त्यातला परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेला जो क्रक्स आहे याला आपण करंट कन्सेप्ट टॉक सेशनची सिरीज आपण चालवतोय. तुम्हाला ही मदतपूर्ण ठरते आहे का, किंवा याबद्दल तुमचे काही मतं असतील तर ती आवर्जून आम्हाला कमेंटमध्ये कळवा. काही नवीन विषय असतील की ज्यावर आम्ही सेशन घेतलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर तेही नक्की करा. आपण नवीन असाल आकार फाउंडेशनचे हे सेशन बघण्यात तर नक्की आपल्या संस्थेचं हे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्या ज्या मित्र आहेत त्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, यासोबत आपल्याला कनेक्ट राहण्यासाठी आपलं आकार फाउंडेशनचं टेलिग्राम चॅनल आहे आकार UPSC MPSC हे आपण जॉईन करा, ज्यामध्ये अभ्यास साहित्य, नोट्स, टेस्ट सिरीज ह्या सगळ्या बाबी आपल्याला शेअर केल्या जातात आणि त्या निमित्तानं आपल्याला एकमेकांच्या संपर्कात राहता येतं. तुम्हा सगळ्यांना पुढील यशस्वी तयारीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुढील नवीन करंट कन्सेप्ट टॉपमध्ये आपली भेट होईल. आपण मला जॉईन केलं त्याबद्दल थँक्यू. ऑल द बेस्ट.